हॅलो मित्रांनो, तर आता आपण जातोय रायगडला. माझ्यासोबत कोण कोण आहे? माझी मम्मी आहे, माझी बहीण. हे इकडे रे, लय गरम ते गाईस. ते बघा माझा भाऊ आहे. आम्ही पूर्ण बघा सामान घेऊन आम्ही निघालो. आता आमची बस पुढे उभी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. आता पुढे आता किती लांब जायचं काय माहिती बससाठी आपल्याला. आम्ही आता विक्रोळीवरनं घनसोलीला आलोय. घनसोलीवरनं आता आम्ही डायरेक्ट इकडे जाणार आहे, डायरेक्ट बस केली आहे. आता बघूया, माझा मामा तिथे वाट बघतोय. आम्ही आता मावशीकडे गेलेलो जरा खाय प्यायला. इथे आपण मम्मी सोबत थोडी मस्ती करत निघालो आपण गाडीजवळ आपल्या, कारण की गाडी खूप लांब होती. मित्रांनो, आपण आता बस जवळ पोहोचलो आहे. घाम बघा किती आले मला, गरम ते पण खूप. आणि आता आपण डायरेक्ट इकडनं पुढे जाऊ. बघू शकता आपल्या बस इथे उभ्या आहेत. आपली मम्मी वगैरे तसे की आहेत तर, आणि इकडनं आपण जाऊया. ही आपली बस आहे बघा, चिंतामणी. या बसने आपण जाणार आहे. निघायच्या पहिला आपण इथे पूजा करत होतो सगळी. हा माझा मामा सगळ्यांना टिक्का लावत होता. आणि तसंच निघायच्या पहिला फोडून घेतला सगळा. मामा आला बघा टिक्का लावायला मला. बघा कसा दिसतोय, टिक्का लावलाय आता मामाने मला. तसंच आम्ही बसलाही ओवाळून पुजून घेतलं सगळं, आणि आम्ही मस्तपैकी निघालो. आता आपल्याला बॅच भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण बॅच पण लावला आहे. आता बॅच लावल्या, आता गाडी कधी निघते काम. तर फायनली गाडी पण निघाली आमची. थंड थंड मस्त हवा येते, आणि गाडीमध्ये आम्ही आता आरती स्टार्ट करणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव, महादेव हर महादेव. साकी सुंदरे गुंडोनिया वग्यासी मारावे, गुंडोनिया वग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे. देशद्रोही कुठे कुठे मारो निघालावे परते, मारो निघालावे परते. देवदास पावटी फत्ते, देवदास पावटी फत्ते. धरती संशयो नाही, धरती संशयो नाही. देवमस्तकी धरावा, देवमस्तकी धरावा. अवगाहल कल्लोळ करावा, अवगाहल कल्लोळ करावा. पडवावा की उडवावा, पडवावा की उडवावा. धर्मसंस्थापनेसाठी, धर्मसंस्थापनेसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माता की जय, धर्म की जय.
तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे. आम्हाला उचलायला लागते बघा. थांब थांब. बघितलं आता पाण्याच्या बॉटल घेते का? वर बघ वर बघ वर बघ वर आता आम्ही वर जाऊ. आपण आपल्या बसमधून उतरून तिथे एस टीचा व्ह्यू बघा.
तर आपण रोडने पुढे चालत जातोय. खूप गर्दी आहे, खूप लोक आलेत बघा जरा. खूप म्हणजे पाठीच्या मागे खूप लोक आहेत सगळे. दादा आम्हाला सांगतोय पाटणं चला, गाड्या येतात पाटणं. हे काका आमचं ध्यान ठेवत होते, कुठनं जायचंय कुठनं नाही ते रस्ता सांगत होते आम्हाला. मित्रांनो बघा, आपण निघालो आता. आता रोडलाच आहे आपण, अजून गडावर गेलो नाही आपण. गडावर आता जाईल आता. माझी मम्मी बघा फर्स्ट टाइम आहे, बघूया चढते की नाही. बोलले तर आहे चढणार. अभि देखते हवं ते जोश. हां चढशील की नाही? हां पक्का ना? हां 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 असंच. आता आपल्याला इथनं टर्न मारायचं आहे. तर पोलिसांनी परत नाकाबंदी केली आपली. आता आपण इथनं आपण टर्न मारू. ते बघा माकडं. आता आपण इथनं टर्न मारूया. ते बघा मला टर्न येणीच बऱ्या दिसला. मोबाईल पण गायब करू शकतात बाबा. बघा हम साथ साथ हे चल रहा है. माकड. हां तर बघा ती दोघं पुढे गेले ते, आम्ही पाणी खाली टाकले. आत्ताच एवढा घाम आलाय, अजून वर चढायचा पावसाचा पत्ता नाही, हवा पण लागत नाही. काय होणार काय माहिती. फुल जोशमध्ये दादाचा हात पकडून चालते. मी इकडं पाठी आहे, ही दीदी इकडं पाठी आहे. आपण पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. आता इकडनं आपण जाऊया. दादा पहिलं मम्मीला घेऊन चालत होता. वातावरण बघू शकता तुम्ही, असं वाटतं ढगात आलोय. पूर्ण आम्ही तिथे जायचं आम्हाला. आणि आता आम्ही इथून खाली उतरतोय, कारण की आम्हाला पुढे वातावरण दाखवतो की घामाने भिजलोय. माझं पाठचं वातावरण बघा, काय दिसत तर नाही तुम्हाला. नको दिसू. मध्ये फुल जोशमध्ये चढते. आता बघा फुल ताकद लावले ती घाली पण. लय गरमाय तर लय लागले. ही सगळी पुढं पळते ते, आपली एनर्जी वेस्ट करते ते. आपण हवा मस्त की जायचं, म्हणजे असं पाणी पण प्यायला लागणार आपल्याला. हा बघा असं वाटतं ना ढगात आलोय. आवडनो बघा आपण इथं पोचले वर राहतात. जय जय. हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. आता मला दम पण खूप लागलाय. आणि आता बघा आपण अर्ध्यात पोचलोय, आणि इथून आपल्याला अजून वर जायचंय. दादा मम्मी आणि दीदी सगळे पुढे गेलेत, मला एकट्याला पाठी सोडून. आपली दीदी पण आता इंस्टाला टाकायसाठी हे करते. मी बघू शकता घाम किती होते, बेकार घाम येते. घामानेच भिजलं. पाऊस तर काही पडतच नाही आहे. पावसापेक्षा घामच जास्त भिजवते आपल्याला. चला आता मम्मीला पकडला, आता परत जाऊया आपण पहिल्या पोझिशनला. ह्यांना कुणाला घाम नाही आला, पण मलाच घाम आला दिसतं बघा. काय बोलू शकता मित्रांनो, घामाने पाक भिजलोय. अजून लेवर चढायचं. मम्मीने एवढ्यातच गिव्ह अप केलाय. बघूया पाठी पण बघा असलं वातावरण. अजून नाही चढायचं आपल्याला. मम्मी पाक दमलेली आहे. जमते की नाही? चढायचं आहे ना. मम्मी तर हळूहळू पुढे जाते, पण आमच्या पाठी पण खूप लोक बाकी आहेत आमच्या ग्रुपमधली यायची. आपण पोचलेलो आहे वर, बघू शकता. आम्हाला पाहिजे वर. आता बघा इकडनं आपल्याला फिरून जायचं आहे, मग डायरेक्ट वर पोचलो. तर आपण पहिल्या दरवाजाच्या इथे पोचलेलो आहे. आता बघू शकता तुम्ही.
व्ह्यू बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. परत ढगांच्या वर आलं गरमायला लागलंय. मी घाम्याने भिजलोय आणि हे झालं दादा पण पाक भिजलेला आहे घामाने. पावसा पडला नाही पण घामाने आम्ही पूर्ण आंघोळ केले. पूर्ण ढगांच्या आम्ही वर, ढग आमच्या खालती आहेत. आमची पुढे मम्मी तर सर्वात नॉनस्टॉप पुढे जाते पळत पळत. ती काय थांबायला तयारच नाही. पैसे पैसे पाण्याची टाकी इथनं वर जाते. गाणं पण भारी लागलं. मराठी मातीची दुश्मनाने घातले ते शिवरायांचं नाव रे. तुम्ही बघू शकता वर किती क्राऊड आहे, किती पब्लिक आलेली आहे बघा तुम्हीच. आपण बाजारपेठमध्ये आणि आता आम्हाला जोडीने आम्हाला हात पकडायला सांगितलं की कोण हरवू नये. कारण का वर वर येताना आम्हाला आता म्हणजे एवढी मिसअंडरस्टँडिंग झाली ना की अर्धी जण कुठे होते आम्हाला माहिती. आम्ही एक दिवस वेट केला त्यानंतर आम्हाला आमची माणसं भेटली सगळी. आता आम्ही एकामेकांचे हात पकडून चालतो कारण की कोणी रस्ता चुकू नये. कारण की ते खूप गर्दी आहे आणि एकदा हरवलं की लवकर भेटणं म्हणजे मुश्किल आहे. मोठं कोण असेल तर ठीक आहे पण दुसरी लहान पोरं वगैरे असतील ना तर ते नाही होत. आणि आता मी माझ्या मम्मीचा हात धरला आहे कारण की ती हरवेल कोणी काळजी वाटते ना. बाकी काय ते करायला लागतं. आता आपण बाजारपेठमध्ये बघा हे कर मी व्हिडिओ काढून बघतोय पण आहे मी. मंदिराच्या इथं आलोय आपण. आता लाईनीत उभे आहे आपण सगळे. चला चला. इलेक्ट्रिक पोलवरील 3 जे उमेदवार आहेत चढलेले ते उतरायचे खाली तात्काळ. इलेक्ट्रिक पोलवर फोटो काढा. पहिले दर्शन घे. फोटो दर्शन घे आणि फोटो काढ.
आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि आता आपण किल्ला जरा फिरतोय इकडनं तिकडे बघतोय इन्फॉर्मेशन घेतोय. आता दर्शन झालं बघा मी किती काळ दिसायला लागलोय उन्हाने काय करायचं आता. हाय तेवढं ध्यान पडलं. ए दादा फोटो. पवन मंगल रामचंद्र बागल मूळचा साताऱ्यातला आहे. कामानिमित्त मुंबईमध्ये आहे. कोपर केंद्रामध्ये वस्ताव्यास आहे. शिवचरित्राचा अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पैलू वेगळ्या अंगाने समजले ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यात नसते तर काय झालं असतं भारतवर्षाचं याचं चित्रण पण तुमच्यासमोर सांगणार आहे. आणि ही जी वास्तू आहे आपण इथे बसलोय त्या वास्तूचं महत्त्व खूप म्हणजे खूप महान आहे. आणि ह्या वास्तूचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यावरती जे काही अवशेष आहे त्याच्याविषयी थोडंफार सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करण्याच्या आधी भारतवर्षामध्ये काय परिस्थिती होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतवर्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्यानंतरची परिस्थिती आपण अभ्यासल्यानंतर आपल्या खऱ्या अर्थानं करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी कोण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या दैवी पुरुषापेक्षा कमी नव्हते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जी माता होती ती साक्षात जगदंबेचा अंश होती. थोर इतिहासकार आहेत. नुसतंच त्यांचं निधन झालं आपल्या सगळ्यांची शोकांतिका आहे. या वर्षामध्ये 2 मोठे इतिहासकारांचं निधन झालेलं आहे. एक गजानन गुरुजी गजानन भास्कर मेंढे गुरुजी आणि दुसरे आहेत विजयराव देशमुख. हे 2 महान आणि मोठे इतिहासकार होते. त्या विजयराव देशमुखांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये जिजाबाई या शब्दाचा अर्थ खूप सुंदर सांगितलेला आहे. जी म्हणजे जिच्यामध्ये जिवंतपण आहे, जा म्हणजे जिच्यामध्ये जाणतेपण आहे, बा म्हणजे जिच्यामध्ये बाणेदारपण आहे आणि ई म्हणजे जिच्यामध्ये ईश्वर अर्पण बुद्धी आहे. ही चतुर्सूत्री ज्या माथेमध्ये असते ती खऱ्या अर्थानं छत्रपती